मनमाड येथील देवकी हॉस्पिटल अँड IVF सेंटरच्या IVF तज्ज्ञ डॉक्टर पूनम राजपूत यांनी लंडन येथे झालेल्या ESHRE 2026 ॲडव्हान्स्ड IVF कॉन्फरन्समध्ये सहभाग घेत मनमाडचे नाव साता समुद्रापार नेले. IVF क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान व नवीन उपचार पद्धतींचा अभ्यास केला. जागतिक पातळीवर मिळविले ज्ञान. मनमाड व नाशिक ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी वापरण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. निफाडच्या देवगावमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी चक्क स्वतःचे सरण रचून सरण आंदोलन सुरू केले. अतिवृष्टी व गारपिटीने पिकांचे प्रचंड नुकसान होऊनही प्रधानमंत्री पीक विमा कंपनीने उत्पन्नात घट नाही असे तांत्रिक कारण देत शेतकऱ्यांचे दावे फेटाळून शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. पीक विमा कंपन्यांनी जाचक अटी रद्द करून तातडीने सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मालवाहू ट्रकने 2 दुचाकीला धडक देत पलटी होऊन झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्यासह 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदगाव येवला रस्त्यावरील बेलदारवाडी शिवारात घडली. जखमीवर मालेगाव उपचार सुरू आहेत. वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. मालेगाव मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अदृश्य व 52% संदिग्ध मतदार आढळले आहेत. काही मतदारांचे 7 बूथपेक्षा जास्त आढळून आले. BLOने अधिकची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेला बसला असून मालेगाव नाका परिसरात वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिकाही अडकून पडली होती. पोलीस प्रशासन देखील हतबल झाले आहे. या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी शिवसेना शहर उपप्रमुख खालिद शेख शिवसेना यांनी केली. चांदवड मनमाड रस्ता नूतनीकरण करताना शिंगवे शिवारात रस्त्याचे काही भाग सोडण्यात आला. मात्र पावसामुळे त्या ठिकाणी प्रमाणावर खड्डे पडले असून सुसाट वाहने या खड्ड्यात आदळून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुचाकी चालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. मनमाड नजीक वडगाव पंगू शिवारात अशोक धोंडराम मेंगाने यांच्या शेतातील सुमारे 50 फूट विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला वन्यजीव मित्र भागवत झालटे यांनी कॅरेट व दोरीच्या सहाय्याने धाडसी बचाव कार्य राबवित मोराला सुरक्षित बाहेर काढत जीवदान दिले. दरम्यान विहिरीत पडल्याने जखमी झालेल्या मोरावर वन विभागाच्या वाघदडी येथील रोपवाटिकेत प्राथमिक उपचार सुरू आहेत. लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राईडच्या नूतन अध्यक्षपदी शिवम ललवाणी तर सचिवपदी अमेय छाजेड यांच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा इन्स्टॉलेशन अधिकारी PMJF लायन गिरीश सिसोदिया, शपथविधी अधिकारी जयंत येवला यांच्या उपस्थितीत हॉटेल श्री लीला येथे उत्साहात संपन्न झाला. उर्वरित कार्यकारिणीत कोषाध्यक्ष दर्शन लोढा, उपाध्यक्ष ललित रॉय, उपाध्यक्ष मोहित लोढा यांचा समावेश करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचाही सन्मान करण्यात आला. सोनम वांगचूक यांचा उपोषण हुकुमशाही पद्धतीने चिरडून टाकल्याच्या निषेधार्थ मनमाड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे व जिल्हा सचिव गंगादादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली तलाठी कार्यालयावर मोर्चा काढत व कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मनमाडच्या जी चॅम्प अबॅकस क्लासेसच्या रियांश सूर्यवंशी, साहिल परदेशी, सलोनी परदेशी, कृषा पाटील, रिद्धी जाधव, समर्थ सोलापुरे, शिवाजी चव्हाण यांनी सुपरस्टार पुरस्कार पटकावला. तर आरव वाघ, प्रांजल हाडगे, साई वडतिले आणि हर्ष शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर सई पाटील आणि निहारिका परदेशी यांनी द्वितीय व समर्थ साळुंखे आणि समृद्धी चव्हाण यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकालाबद्दल मनमाडच्या जी चॅम्प अबॅकस क्लासेसला बेस्ट कन्सिस्टंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. तसेच
क्लासच्या संचालिका सोनल पाटील, शुभांगी पाटील आणि निकिता पाटील यांना उत्कृष्ट अबॅकस शिक्षक पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले. जी चॅम्प अबॅकसचे संस्थापक योगेश देशमाने आणि आरती देशमाने यांच्या हस्ते मनमाडच्या विद्यार्थी व शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. या यशामुळे मनमाडच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.